सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। डॉक्टर गेल ऑम्व्हेट यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। गेल्या 25 ऑगस्टला त्या आपल्याला सोडून गेलेले आहेत आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं स्मरण करण्यासाठी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, लाईव्ह संवाद, निर्मिती विचार मंच आणि अशा पुरोगामी फ्रंटच्या संघटनांच्या वतीनं 10 दिवस गेल ऑम्व्हेट यांना अभिवादन करण्यासाठी जी व्याख्यानमाला सुरू आहे, त्यामध्ये आज आपणासमोर मी माझं विवेचन ठेवणार आहे। गेल ऑम्व्हेट यांच्याकडे मी कशा पद्धतीनं पाहतो किंवा मला त्यांच्यामध्ये काय आवडतं, हा आजचा विषय आहे। एक बौद्ध म्हणून मी त्यांच्याकडे कसा पाहतो किंवा गेल ऑम्व्हेट यांनी बौद्ध धर्माविषयी जी काही मांडणी केली, त्यामधली काही सूचक मांडणी आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। डॉक्टर गेल ऑम्व्हेट यांचा जन्म आपल्याला माहित आहे की त्यांचा अमेरिकेमध्ये जन्म झाला। 2 ऑगस्ट 1941 चा त्यांचा जन्म आहे। अमेरिकेमध्ये जरी जन्म झालेला असला, अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे आणि भारत हे आपलं विकसनशील राष्ट्र आहे, हे आपल्याला माहित आहे। विकसित राष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झालेला होता, सधन कुटुंब होतं, सगळं काही चांगलं होतं आणि अशा काळामध्ये आपण पाहतो की जो व्यक्ती संवेदनशील आहे, त्या व्यक्तीला समाजामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत, त्या घटनांमुळे त्या माणसाची एक आंतरिक हालचाल होते, एक अस्वस्थता त्या माणसामध्ये निर्माण होते आणि त्या अस्वस्थतेमधून असा व्यक्ती प्रयत्न करतो की समाजामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, समाजामध्ये जे काही चुकीचं चाललेलं आहे त्याच्या विरोधामध्ये तो बंड करतो किंवा त्या विरोधामध्ये ज्या काही चळवळी सुरू असतात त्या चळवळींमध्ये असे व्यक्ती काम करतात, हे आपण पाहतो। स्वतः गेल ऑम्व्हेट हे या विद्यार्थी असताना त्यांनी व्हिएतनामच्या युद्धविरोधी विद्यार्थी चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता, हे आपल्याला माहीत आहे। विद्यार्थी दशेपासूनच चळवळीमध्ये काम करण्याची उर्मी त्यांच्यामध्ये होती आणि आपण पाहतो की अमेरिकेमध्ये जन्म झालेला आहे। आपल्याला एक परदेशाचं आकर्षण असतं की परदेशामध्ये जावं, परदेशामध्ये राहावं, परदेशामध्ये सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित असतात विकसित राष्ट्रामध्ये, पण तिथं राहून सुद्धा तिथं ज्या काही अडचणी आहेत, तिथं जे काही संघर्ष आहेत, त्या संघर्षामध्ये गेल ऑम्व्हेट यांनी स्वतः सहभाग घेतलेला होता। तिथं गोऱ्या लोकांची चळवळ आहे, काळ्या लोकांची चळवळ आहे, त्यामध्ये ज्या काही समतेच्या चळवळी आहेत त्यामध्ये गेल ऑम्व्हेट यांना आपलेपणा वाटत होता आणि त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेपासूनच तिथं सुरुवात केली आपण पाहतो। त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे। PhDचा थिसिस त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे, ही गोष्ट आपल्याला माहीत आहे। आणि 1983 मध्ये म्हणजे त्या भारतामध्ये आल्याच इथं अभ्यास करण्यासाठी, पण 1983 मध्ये त्या भारतीय नागरिकत्व त्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसतं। दलित चळवळीच्या किंवा बाबासाहेबांच्या अभ्यासक ज्या आहेत एलिनॉर झिलियट यांच्या त्या विद्यार्थिनी आहेत, म्हणजे ही गोष्ट आपण समजून घेऊया। एलिनॉर झिलियट यांनी इथं भारतामध्ये खूप मोठं काम केलं, भारतामध्ये भारतीय समाजव्यवस्था त्यांनी समजून घेतली आणि ती समाजव्यवस्था ज्या स्त्रीनं समजून घेतलेली आहे तिची विद्यार्थिनी म्हणून गेल ऑम्व्हेट यांचं अतिशय महत्त्व आहे। विद्यार्थी दशेपासून त्या चळवळीमध्ये सक्रिय तर आहेतच, पण साम्राज्यवादी युद्धखोर अशी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये एक संघर्ष करणारी तरुणी म्हणूनही त्यांचं नाव आपल्याला पुढे आल्याचं दिसतंय। पदव्युत्तर शिक्षणानंतर त्या भारतामध्ये आल्या आणि महात्मा फुलेंचा त्यांनी अभ्यास केल्याचं आपल्याला दिसतं। महात्मा फुलेंचा अभ्यास केल्यामुळे काय होतं, एक महत्त्वाची गोष्ट, अमेरिकेमध्ये एक वर्गीय असमानता आहे किंवा वर्गीय परंपरेमध्ये त्यांची जडणघडण झालेली आहे, वर्ग संघर्ष तिथं त्यांनी पाहिलेला आहे। आणि जेव्हा त्या महात्मा फुलेंचा अभ्यास करतायत तेव्हा एक गोष्ट ध्यानामध्ये येते की भारतामध्ये भारतीय समाजव्यवस्थेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा भारतामध्ये केवळ वर्ग समस्या नाही आहे किंवा वर्गाचा संघर्ष नाही किंवा गरीब श्रीमंताचा संघर्ष नाही आहे, तर भारतामध्ये दुसरा एक महत्त्वपूर्ण संघर्ष आहे। भारत हा जसा कृषी प्रधान आहे तसा भारत हा जाती प्रधान देश आहे। वर्णव्यवस्था इथं मजबूत आहे, जाती व्यवस्था इथं मजबूत आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आपण पाहतो की इथं स्त्री दास्याची एक मोठी समस्या आहे।
म्हणजे उच्चवर्णीय स्त्रियांच्या दास्याची समस्या वेगळीच, पण ज्यांना शूद्र मानलं गेलं, ज्यांना अस्पृश्य मानलं गेलं, अशा स्त्रियांची पण एक मोठी समस्या या देशामध्ये आहे. आणि जे लोक बाहेरून विचार करतात किंवा वरून विचार करतात त्यांना केवळ एकच गोष्ट दिसते की इथं गरीब आहे, गरीब माणूस, त्याची गरिबी हटली पाहिजे, जो कामगार आहे त्याचं शोषण संपलं पाहिजे. पण जरी शोषण संपलं तर इथली जाती व्यवस्था संपत नाहीये. आणि जोपर्यंत जाती व्यवस्था संपत नाही, जोपर्यंत स्त्री दास्य संपत नाही, तोपर्यंत या देशामध्ये समता निर्माण होणार नाही. हे महात्मा फुलेंचं सूत्र होतं. गुलामगिरीमधून त्यांनी या गोष्टी आपल्यासमोर ठेवलेल्या होत्या. आणि जेव्हा गेल ऑम्हेट हे वाचतायत, त्याचा अभ्यास करतायत, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की इथं वर्गांत झाला पाहिजे, जात्यांत झाला पाहिजे, स्त्री दास्यांत झाला पाहिजे, ही एक लाईन त्यांच्या लक्षामध्ये येते. आणि त्यांचं जे अवकाश आहे, त्यांचा जो ज्ञानाची जी दृष्टी आहे ती व्यापक झाल्याची आपल्याला दिसते. मार्क्सचा त्यांनी अभ्यास केलेला होता, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये त्या मार्क्सवादी होत्या, मार्क्सचा मोठा प्रभाव होता. आणि ही गोष्ट आपण समजून घेऊया. जे विशेषतः नॉन बुद्धिस्ट आहेत किंवा समतेच्या मार्गाकडे जे लोक येत आहेत त्यांची पहिली ओळख जी आहे, विशेषतः परदेशी लोकांची म्हणा किंवा उच्चवर्णीय भारतीयांची जी पहिली ओळख आहे किंवा नॉन बुद्धिस्ट लोकांची पहिली ओळख आहे ती मार्क्सची होते. कारण मार्क्स हा शोषणाविरुद्ध उठणारा आवाज आहे. मार्क्स इथल्या कष्टकऱ्यांची गोष्ट करतो, कष्टकऱ्यांचं शोषण कमी व्हावं ही गोष्ट सांगतो. म्हणजे पिळवणूक जी आहे लोकांची ती संपावी ही भूमिका मार्क्सनं घेतलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळं गेल ऑम्हेट यांच्यावरती मार्क्सचा सुरुवातीच्या काळामध्ये मोठा प्रभाव असल्याचं आपल्याला जाणवतं. आणि त्यानंतर त्या जशा जशा वाचत गेल्या, अभ्यास करत गेल्या आणि त्यांच्या लक्षामध्ये हे आलं की महात्मा फुलेंचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या देशातला अचूक असा दृष्टिकोन आहे. भारतीय समाजव्यवस्था जर समजून घ्यायची असेल तर महात्मा फुलेंचं साहित्य हे सर्वात बेस्ट आहे, सावित्रीबाई फुलेंचं साहित्य सर्वात बेस्ट आहे. ही गोष्ट कोणत्याही अभ्यासकाच्या ध्यानामध्ये येते. आणि मग तिथून त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे गेल ऑम्हेटांचा. आणि मग महात्मा फुलेंच्या नंतर आपसुकच माणूस बाबासाहेबांच्याकडे वळतो. आणि बाबासाहेबांच्याकडे एकदा माणूस आला की तो बुद्धांच्या पर्यंत पोहोचतोच. ही गोष्ट आपण समजून घेऊया. तीच गोष्ट गेल ऑम्हेट यांच्याबद्दल झाल्याचं आपल्याला दिसतं. गेल ऑम्हेट यांचे एक वैशिष्ट्य काय आहे, ते जेव्हा श्रमिकांची गोष्ट करतायत, श्रमिकांचं शोषण थांबलं पाहिजे, कष्टकऱ्यांचं शोषण थांबलं पाहिजे, तर त्याच वेळेला इथल्या शोषितांचं किंवा दलितांचं, आदिवासी लोकांचंही दुःख त्या मांडतायत. त्या केवळ वर्गांत व्हावा म्हणून थांबत नाहीत, तर इथल्या दलितांचं, शोषितांचं, पीडितांचं, कष्टकऱ्यांचं जे दुःख आहे ते दुःखही ते या ठिकाणी मांडतायत. आणि एका बाजूला त्यांचा अभ्यास सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रस्त्यावरची चळवळही त्यांनी केल्याची आपल्याला पाहायला मिळते. त्या जेव्हा भारतामध्ये आल्यानंतर भारताला त्यांनी कशा प्रकारे पाहिलं असेल आपण एक अंदाज करू शकतो त्यांच्या साहित्यावरून, किंवा आयुष्यभर त्यांनी ज्या प्रकारचं वर्तन या ठिकाणी केलेलं आहे, आयुष्यभर त्यांनी ज्या प्रकारच्या भूमिका घेतलेल्या आहेत, त्यामधून आपल्याला दिसतं की भारतामध्ये आल्यानंतर पहिली गोष्ट त्यांना दिसली असेल की इथली जी आहे वर्णव्यवस्था, आणि वर्णव्यवस्था इतकी ठळक दिसणार नाही पण जाती व्यवस्था मात्र त्यांनी ठळकपणे पाहिलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी गरिबी पाहिलेली आहे, स्त्रियांचं दास्य पाहिलेलं आहे आणि उच्चवर्णीय स्त्रियांचं. आणि त्या जेव्हा आदिवासी पाड्यांमध्ये फिरल्या, त्या जेव्हा कष्टकऱ्यांच्या बांधावरती फिरल्या, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की इथल्या शोषित सर्वसामान्य स्त्रियांची ही दुःख खूप मोठी आहेत, हे त्यांनी पाहिलेलं होतं. दलित व आदिवासी स्त्रियांचं जीवन त्यांना भारतामध्ये दिसलेलं आहे. आणि शिक्षणाचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचे प्रश्न आहेत, हा सगळा भारत त्यांना अशा प्रकारचा दिसलेला आहे. म्हणजे एकेकाळचा जो भारत आपण पाहतो, बुद्धकालीन भारत, जिथं सोन्याचा धूर निघत होता, आणि मात्र आजचा जो भारत गेल ऑम्हेट यांनी भारतामध्ये आल्यानंतर पाहिला, त्या भारतामध्ये अशा प्रकारची अवस्था आहे. आणि हे करत असताना आपण पाहतो की त्यांची ओळख जी आहे ती भारत पाटणकरांशी झालेली आहे. खरं तर इंदुताईंच्याकडे त्या आलेल्या होत्या इथली व्यवस्था समजून घेण्यासाठी. भारत पाटणकर आणि त्यांचे त्यानंतर मैत्रीय संबंध जुळले. नंतर आपण पाहतो त्यांचा विवाह झालेला होता. विवाह झाल्यानंतर त्या इथंच स्थायिक झालेल्या होत्या आणि अस्खलित मराठी बोलायला शिकलेल्या होत्या, मराठी त्या वाचत होत्या. महात्मा फुलेंचा अभ्यास त्यांनी मूळ त्या भाषेतून केलेला होता. एक विद्वान जेव्हा आपण पाहतो, विद्वानाचं एक लक्षण आहे, तो ज्या विषयाचा अभ्यास करतो ते खोलात जाऊन करत असतो.
वरवरून तो करत नाही. त्यामुळे महात्मा फुलेंना समजून घ्यायचं असेल तर इथल्या मातीत आलं पाहिजे. महात्मा फुलेंनी ज्या भाषेत लिहिलं ती भाषा समजून घेतली पाहिजे. महात्मा फुले ज्या भागामध्ये फिरले त्या भागामध्ये फिरलं पाहिजे. हे सगळं गेल ऑम्वेटांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्याचं आपल्याला माहित आहे. आणि म्हणून हे जे एकीकडं, आणि याचा सगळ्याचा उपाय काय आहे, महात्मा फुलेंनी जे म्हटलेलं आहे की अविद्येमुळे सगळे सर्वनाश झालेले आहेत आणि सर्वनाश थांबवायचे असतील तर विद्या उत्पन्न केली पाहिजे किंवा विद्येकडे गेलं पाहिजे. ही गोष्ट त्यांच्याकडून आपल्याला दिसते. गेल ऑम्वेटांनी हीच भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये की विद्येचं ज्ञान, त्यांनी ज्ञान ग्रहण कधीही सोडलेलं नाही. मी सकाळीच कॉम्रेड संपत देसाई यांच्याशी बोलत होतो. त्यांनी ते अनेक वर्ष भारत पाटणकर आणि गेल ऑम्वेट यांच्या सोबत आहेत, श्रमिक मुक्ती दलामध्ये काम करतायत. तर त्यांच्याकडून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ते असं सांगत होते की गाडीमधून जेव्हा प्रवास करत होते किंवा कार्यक्रमाला जात असताना, आंदोलनाला जात असताना गाडीमध्ये बसलं की गेल ऑम्वेट पुस्तक उघडायच्या आणि पुस्तक वाचायला सुरुवात करायच्या. आणि चहासाठी किंवा नाश्त्यासाठी जेव्हा हे लोक थांबायचे तेव्हा उतरल्यानंतर त्यांनी जे काही वाचलेलं आहे ते त्या वाचलेल्या गोष्टी त्या लोकांशी शेअर करायच्या. ही गोष्ट एक साधी गोष्ट आहे, पण ही साधी गोष्ट काय दाखवते की ज्ञानाची जी ओढ आहे ती दाखवते की गेल ऑम्वेट कशासाठी इथं आल्या, तर ज्ञान घेण्यासाठी, एक नवी व्यवस्था समजून घेण्यासाठी त्या इथं आल्या. आणि घेतलेलं ज्ञान त्यांनी स्वतःजवळ ठेवलेलं नाही, तर ते ज्ञान इतरांना वाटण्याचं खूप मोठं काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कारण महात्मा फुलेंचा प्रभावच इतका जबरदस्त होता. महात्मा फुलेंनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, विद्या शिकोनिया गावोगाव फिरा, शहाणे करा शूद्राधिका. तुम्ही विद्या शिका, ज्ञान शिका आणि ते शिकलेलं ज्ञान इतरांना सांगून हे तिथले जे शूद्राधिक आहेत लोक, शूद्र वगैरे अतिशूद्र लोक आहेत, त्यांना शहाणं करा. कारण शहाणे होण्याची गरज त्यांना अधिक आहे. गेल ऑम्वेट यांचं जीवन आपण पाहिलं तर त्या श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यक्रमामधून वावरल्या, विद्रोही संमेलनांमधून त्या वावरल्या, आदिवासी स्त्रियांच्या सोबत त्यांनी काम केलेलं आहे, विधवा परित्यक्त्या लोकांसोबत त्यांनी काम केलेलं आहे, धम्म चळवळ त्यांनी जवळून पाहिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना एका बाजूला ते स्वतः ज्ञान ग्रहण करतायत. म्हणजे एक गोष्ट अशी आहे की काही लोक ज्ञान ग्रहण करत नाहीत, केवळ रस्त्यावरची चळवळ करतात. आणि काही लोकांचं असं आहे की ते केवळ ज्ञानार्जन करतात, पुस्तकं लिहितात, भाषणं करतात, पण रस्त्यावरती उतरत नाहीत. इथं मात्र गेल ऑम्वेट यांच्याकडे एक गोष्ट आपल्याला आवर्जून दिसते की त्यांनी दोन्ही पातळ्यांवरती काम केलेलं आहे. ज्ञानामध्ये स्वतःला स्थापित केलेलं आहे आणि जे मिळवलेलं ज्ञान आहे ते बहुजनांच्यासाठी, बहुजनांच्या हितासुखासाठी वापरण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे. आणि महत्वाचा विषय काय आहे की त्या बुद्धांकडे आलेले आहेत. त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी त्यांचं वाक्यच तुम्हाला वाचून दाखवतो की माझ्या जीवनाचा हा प्रवास आणि माझी वैचारिक संशोधनात्मक वाटचाल मला बुद्धांकडे घेऊन गेली. ही गोष्ट आपण समजून घेऊया की जो ऑर्गॅनिक इंटेलेक्ट आहे, इंटेलेक्च्युअल आहे, किंवा आपण त्याला जैविक बुद्धिवादी म्हणू, जो जैविक बुद्धिवादी आहे तो शेवटी बुद्धांकडे येतो. बुद्धांशिवाय पर्याय उरत नाही. ही गोष्ट आपण समजून घेऊया. इथली गोष्ट कशी आहे, म्हणजे दास कॅपिटलमध्ये मार्क्स असे म्हणतात की म्हणजे पाया जो आहे ते अर्थकारण आहे. म्हणजे आर्थिक व्यवस्था सक्षम झाली पाहिजे, म्हणजे सगळी दुःख संपतील, किंवा अर्थकारणामुळे लोकांची पिळवणूक होते, आर्थिक म्हणजे गरिबीमुळे शोषण होतं, अशा प्रकारची एक भूमिका आहे. पण महात्मा फुलेंची घ्या किंवा इथल्या भारतीय विचारवंतांची भूमिका, ज्यांनी इथली व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवलेली आहे, त्यांचं मत काय आहे, विशेषतः महात्मा फुलेंचं, की धर्म इथला पाया आहे. इथल्या सगळ्या शोषणाचं जे कारण आहे ती इथली धर्मव्यवस्था आहे. धर्मानं लोकांची मन गुलाम केलेली आहेत. मनाला जर मुक्त करायचं असेल, मन मुक्त झालं नाही तर बाकी आर्थिक व्यवस्था मोकळी होऊन बाकीचं शोषण संपून काही उपयोग नाही, हे महात्मा फुलेंना माहित होतं. आणि गेल ऑम्वेट यांना ही गोष्ट समजलेली होती की इथली धर्मव्यवस्था जी आहे ती धर्मव्यवस्था हल्ल्याशिवाय, इथली जी विषमतावादी व्यवस्था हल्ल्याशिवाय, आणि विषमतावादी व्यवस्थेची मूळ कुठं आहे तर इथल्या धर्मशास्त्रामध्ये आहेत, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोष्ट सांगितलेली होती की जर समता निर्माण करायची असेल, जातीअंत करायचा असेल, तर ब्राह्मणी धर्मशास्त्रांवरच्या पावित्र्यावरचा विश्वास जो आहे तो नष्ट केला पाहिजे. ही बाबासाहेबांची गोष्ट ही इथं आपण पाहतो की गेल ऑम्वेट यांच्या लक्षामध्ये आलेली आहे. आणि मग त्यांनी बुद्धांविषयी जे काही लिहिलं, धम्माविषयी जे काही लिहिलं, किंवा एनलायटन प्रबुद्ध भारताच्या दिशेने म्हणून बाबासाहेबांचं जे चरित्र लिहिलं, त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते की त्यांनी बौद्ध धम्माचा
एक व्यापक असा विचार केलेला आहे। त्यांच्या महत्वाच्या एका पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की बौद्ध धर्माचे 3 महत्वाचे पंथ आहेत। एक आहे हीनयान, त्याला आता आपण थेरवाद म्हणतो, दुसरा आहे महायान आणि तिसरा आहे वज्रयान। आणि यामध्येच त्या असं म्हणतात की डॉक्टर आंबेडकरांनी म्हणजे बाबासाहेबांनी एक नवयानाची नवीन मांडणी केलेली आहे। खरं तर ही 3 जी यान आहेत त्यानंतर 4थं यान नवयान अशी काही म्हणजे अशी काही मान्यता नाही किंवा आपणही ती गोष्ट म्हणू नये। बरेच लोक नवयान म्हणतात बाबासाहेबांच्या मांडणीला, पण ती गोष्ट तशा प्रकारची नाही आहे असं मला वाटतं व्यक्तिशः। कारण बाबासाहेबांचं जर साहित्य आपण वाचलं, विशेषतः बुद्ध आणि त्यांचा धम्म, बाबासाहेबांनी दिलेलं पाली पूजेचं पुस्तक जे आहे, बौद्ध पूजा पाठाचं पुस्तक जे आहे ते वाचलं किंवा बाबासाहेबांचे काही लेख वाचले, तर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की बौद्ध धर्माच्या या महान अशा म्हणजे महासागरासारख्या साहित्यामधून बाबासाहेबांनी बुद्ध वेचून काढलेले आहेत। आणि बाबासाहेबांची एक दृष्टी ठरलेली आहे, ते काय म्हणतायत की बुद्ध काय सामाजिक संदेश देतोय की नाही। म्हणजे बाबासाहेबांना भारतीय समाजामध्ये कोणत्या प्रकारचा बुद्ध अपेक्षित होता, तर तो सामाजिक संदेश देणारा। म्हणजे इथला जो बुद्ध आहे, म्हणजे समजा परदेशामध्ये जर तिथं जाती व्यवस्था नाही, वर्ण व्यवस्था नाही, तर तिथल्या लोकांच्यासाठी शांतता निर्माण करणारा किंवा मनशांती सांगणारा बुद्ध आवश्यक आहेच, पर्याय नाही। पण इथं सुरुवातीच्या काळामध्ये त्या प्रकारची गोष्ट नको आहे, ही बाबासाहेबांची भूमिका होती। म्हणून इथली जी जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे, तिला छेद देणारा, तिच्या विरोधात बंड करणारा जो धम्म आहे तो धम्म बाबासाहेबांना अपेक्षित होता। म्हणून नवयानाची चर्चा करतानाही गेल ऑमेट यांनी असं म्हटलेलं आहे की पारंपरिक ग्रहत्यागाचं जे कारण आहे बुद्धांचं, ते डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेबांनी नाकारलेलं आहे। दुसरी गोष्ट, 4 आर्य सत्यामध्ये जीवन हे जर दुःखमय आहे तर मग सगळाच विषय संपतो, अशी बाबासाहेबांची भूमिका आहे। म्हणून ते 2 आर्य सत्य की 4 आर्य सत्य असा एक प्रश्न उपस्थित करतायत। कर्म आणि पुनर्जन्म ही बौद्ध धर्माची मूलभूत शिकवण आहे असा काही लोकांचा गैरसमज झालेला आहे, पण बाबासाहेब स्वतः या गोष्टीकडे वेगळ्या पद्धतीने पाहतायत। गेल ऑमेट यांनी पण कर्म आणि पुनर्जन्माला बौद्ध धर्माची मूलभूत शिकवण मानलेलं नाही। भिक्खू हा समाजसेवक असायला पाहिजे, ही एक गोष्ट बाबासाहेबांना अभिप्रेत होती, हेही गेल ऑमेट यांनी नोंदवलेलं आहे। म्हणून ही बाबासाहेबांच्याकडे जी पाहण्याची दृष्टी आहे गेल ऑमेट यांची, ही दृष्टी मला वाटतं की अचूक असं निरीक्षण त्यांनी बाबासाहेबांच्या मांडणीचं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि मग या देशामधला जो श्रमणांचा प्रवाह आहे, श्रमण परंपरेचा, तो श्रमण परंपरेचा प्रवाही गेल ऑमेट समजून सांगतायत आपल्याला। आणि त्यानंतर ब्राह्मण परंपरेचा एक प्रवाह आहे, तोही प्रवाह समजून सांगतायत। म्हणजे एकीकडे श्रमणांमध्ये समता आहे, कष्ट करण्याची प्रवृत्ती आहे किंवा शोषणाच्या विरोधात थांबण्याची प्रवृत्ती आहे, पण दुसरीकडे आपण पाहतो विषमता आहे, चातुर्वर्ण्य आहे, स्त्रियांची गुलामी आहे, अशा अनेक विषमतावादी समाजाला घातक असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते ब्राह्मणी परंपरेमध्ये असल्याचं आपल्याला दिसत आहेत। आणि अशा वेळेला पुढे जात असताना गेल ऑमेट एक उदाहरण देत आहेत की बुद्धांनी कशा प्रकारे इथल्या समाज व्यवस्थेला हँडल केलेलं आहे। एक उदाहरण, सिगाल सुत्त एक महत्वाचं सुत्त आहे बौद्ध धर्मामध्ये, आणि त्या सिगाल सुत्तामध्ये काय आहे की एक सिगाल नावाचा एक मुलगा असतो, तो नदीवरती सकाळी गेलेला असतो आंघोळ करण्यासाठी, आणि तथागत बुद्ध तिथून जात असतात, आणि तेव्हा तो काय करत असतो, 6 दिशांची पूजा करत असतो। पूर्वेला पाणी टाकायचं नमस्कार करायचा, पश्चिमेला पाणी टाकायचं नमस्कार करायचा, असं तो 6 दिशांची पूजा करत असतो। आणि त्यावेळेला त्या दोघांच्या मध्ये काही संवाद झालेले आहेत, बुद्धांच्या मध्ये आणि त्याच्यामध्ये, तेव्हा त्याला 6 दिशांची पूजा कशा प्रकारची केली जाते हे बुद्ध समजून सांगताना एक जी खालच्या दिशेची पूजा आहे ती आहे म्हणजे नोकराच्या दिशेची पूजा, आणि त्यावेळेला नोकराची सेवा कशी केली पाहिजे हे सांगताना बुद्ध त्याला असंच म्हणतायत की जो नोकर आहे त्याला त्याच्या कुवतीप्रमाणे काम दिलं पाहिजे, त्याला अन्न आणि वेतन दिलं पाहिजे, त्याला रजा दिली पाहिजे, त्याचबरोबर कामामध्ये त्याला गॅप दिला पाहिजे, म्हणजे सलग काम न देता मध्यंतरी त्याला सुट्टी दिली पाहिजे, हे बुद्ध सांगतायत। आणि एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगतायत, जर तो नोकर किंवा तो दास आजारी असेल तर मालकाने त्याची सेवा केली पाहिजे। ही गोष्ट किती महत्वपूर्ण आहे। म्हणजे एखादा नोकर आजारी असताना मालकानं सेवा करायला सांगणं, ही जगातल्या इतिहासामध्ये बुद्ध असे पहिले व्यक्ती आहेत की त्यांनी ही मांडणी केलेली आहे। आणि पण इथं एक गोष्ट गेल ऑमेट म्हणतायत की ही जरी मालक नोकर संबंध तसेच जरी ठेवले असले तरी सुद्धा
तथागत बुद्धांनी ही जी काही गोष्ट सांगितलेली आहे नोकरांच्या बाबतीत मालकानं कसं वागावं, तर त्यामध्ये एक मानवी चेहरा दिसतो. म्हणजे तिथं नोकराचं शोषण करावं अशी भूमिका तथागत बुद्धांनी घेतलेली नाही, तर तिथं नोकरासोबत माणसासारखं वागावं, तोही आपल्यासारखाच आहे ही गोष्ट प्रतिपादन केल्याचं आपल्याला दिसतं. आणि गेल ऑमेट यांनी त्याकडे या दृष्टीनं पाहिलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट, पती पत्नीच्या नात्यामधलं एक पश्चिम दिशेची पूजा जी आहे, एका दिशेची पूजा, ती आहे पत्नीची पूजा. तर तिथं तथागत बुद्धांनी सिगालाला सांगितलेलं आहे की तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे, पत्नीशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, त्यानंतर ते घराचं नियंत्रण करण्याची जबाबदारी तिच्याकडे दिली पाहिजे आणि दागदागिने देऊन तिला संतुष्ट ठेवलं पाहिजे. या गोष्टीही तथागत बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. आणि गेल ऑमेट या ठिकाणी म्हणतायत की बुद्धांनी पितृसत्तेला आव्हान दिलेलं नाही, पण मनुस्मृती आणि ब्राह्मणी धर्मशास्त्रामध्ये ज्या प्रकारे स्त्रियांना हीन लेखलं गेलं, ज्या प्रकारचं जीवन या ब्राह्मणी धर्मग्रंथांनी स्त्रियांच्यासाठी निवडलेलं आहे, त्यापेक्षा निश्चितच वेगळं जीवन तथागत बुद्धांनी या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसतं. दुसरी एक गोष्ट आपण पाहूया की जरी इथं बुद्धांनी पितृसत्तेला आव्हान दिलं नाही असं गेल ऑमेट यांनी म्हटलेलं जरी असलं, तरी बुद्धांनी तत्कालीन समाज व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या क्रांतिकारक होत्या. कारण बघा, प्रसेनजिताला ते असं म्हणतायत की मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका. 2500 वर्षापूर्वी बुद्ध सांगतायत. आजही मुलगीच्या जन्माचं स्वागत केलं जात नाही, पण 2500 वर्षापूर्वी किती बिकट अवस्था असेल, त्याही वेळेला बुद्धांनी ही भूमिका घेतलेली आहे. भार्या परमसखा असं म्हटलेलं आहे. आणि घरातील मित्र कोण आहे, तर आई ही घरातील मित्र आहे. या प्रकारच्या भूमिका बुद्धांनी घेतल्याच्या आपल्याला दिसत आहेत. याचाही उल्लेख आपण म्हणजे या ठिकाणी करणं औचित्याचं आहे. त्याचबरोबर गेल ऑमेट आणखी एका मुद्द्याकडे लक्ष आपलं वेधतायत की तथागत बुद्धांनी या मांडणीमध्ये कुठेही पातिव्रत्याचा त्यांनी पुरस्कार केलेला नाही. म्हणजे पतिव्रता स्त्री असणं हे जे काही वैदिक परंपरेतनं आलेलं आहे त्याचा पुरस्कार इथं बुद्धांनी केल्याचं आपल्याला दिसत नाही. आणि आनंदाने जेव्हा काही प्रश्न केलेले होते तेव्हा एक प्रश्न केलेला होता की विमुक्तीसाठी स्त्रिया पात्र असतात की नाही, तेव्हा तथागत बुद्धांनी निसंकोचपणे उत्तर दिलेलं होतं, जसे पुरुष विमुक्त होऊ शकतात, अरहंत बनू शकतात, तशा स्त्रिया सुद्धा विमुक्त बनू शकतात. ही गोष्टही इथं प्रामुख्यानं गेल ऑमेट यांनी नोंदवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणखी एक बौद्ध धर्मातली महत्वाची गोष्ट, जातक कथा ज्या आहेत त्या जातक कथांना अनेक लोक नाकारतात. म्हणजे या भाकड कथा आहेत किंवा काही लोक त्याला बौद्ध कथाच म्हणतात आणि याचा काही उपयोग नाही किंवा या काही घुसडल्या गेलेल्या आहेत बौद्ध धर्मात, अशी मांडणी केली जाते. पण जो समंजस आहे, जो बुद्धिवादी आहे, जो विचार करतो, तो व्यक्ती मात्र अशा गोष्टी करत नाही. स्वतः बाबासाहेबांनी असं म्हटलेलं आहे की एन्शंट कॉमर्स समजून घ्यायचा असेल तर ऑथेंटिक सोर्स कोणता असेल, तो सोर्स म्हणजे बौद्ध जातक आहेत. आणि त्याच प्रकारची भूमिका गेल ऑमेट तिथं घेताना दिसत आहेत की या जातकांमध्ये बोधिसत्वाचा जन्म जसा राजकुळामध्ये होतो, व्यापाऱ्याच्या कुळामध्ये होतो, त्याच प्रकारे तो खालच्या मानल्या गेलेल्या वर्णात सुद्धा बोधिसत्वाचा जन्म होतोय. चांडाळ्याच्या घरी सुद्धा बोधिसत्वाचा जन्म होतोय, लोहाराच्या घरी सुद्धा बोधिसत्वाचा जन्म होतोय. अशा अनेक जातक कथा आपल्याला दिसत आहेत. दुसरी गोष्ट, या जातकामध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं दिसते असं गेल ऑमेट म्हणतायत की जातकांमध्ये एखादं पाप केल्यामुळं बोधिसत्वानं त्या कुळामध्ये जन्म घेतला, मागच्या जन्माच्या पापामुळं हा जन्म भेटला, अशा प्रकारची मांडणी केल्याची दिसत नाही. आणि तिसरी गोष्ट जातकामध्ये ही दिसते असं गेल ऑमेट म्हणतात की सर्वशक्तिमान ईश्वर जो आहे, जो इतर वैदिक वाङ्मयामध्ये ज्याचा ठसा उमटवला गेला की सर्वशक्तिमान ईश्वर या जगाचं नियंत्रण करतो, अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जातकामध्ये दिसत नाहीत. ब्राह्मणी व्यवस्थेशी असलेला संघर्षही या जातकांमध्ये दिसतो असं गेल ऑमेट म्हणतात. कारण अनेक जातकांमध्ये या 3 वेदांची निंदा केलेली आहे, 3 वेदांना नकार दिल्याच्या कथाही जातकांमध्ये दिसतात. आणि जातकामधला जो बोधिसत्व आहे तो अगदी सच्चा माणूस आहे, जो सत्याच्या बाजूने थांबतो, जो न्यायाच्या बाजूने थांबतो, असा बोधिसत्व जातक कथेतून आपल्याला भेटतो. म्हणून या जातकांचा वेगळा विचार केला पाहिजे. एक अभ्यासक, चिकित्सक या नजरेनं गेल ऑमेट यांनी जातकांकडे पाहिलेलं आहे. आपणही त्या नजरेनं पाहणं हे खूप महत्वाचं आहे. तथागत बुद्धांनी आपला विचार लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जी व्यवस्था उभी केली ती व्यवस्था होती संघ व्यवस्था. भिक्खूंचा त्यांनी संघ निर्माण केलेला होता. तर त्या संघाविषयी गेल ऑमेट असं म्हणतायत की ही जी व्यवस्था होती ती एकमेवा द्वितीय अशी व्यवस्था होती.
बुद्धांनी निर्माण केलेला भिक्खूंचा संघ, त्यांच्यासारखी व्यवस्था जगामध्ये कुठलीही अस्तित्वात नव्हती आणि बुद्धांच्या नंतरही त्या प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली नाही हे आपण पाहूया. पातिमुख म्हणून एक संकल्पना आहे संघामध्ये. प्रातिमोक्ष म्हणजे दर 15 वगैरे भिक्खू एकत्र येतात आणि कुणी काही जर शीलभंग केलेला असेल, विनयाचं पालन केलं नसेल किंवा काही चूक झाली असेल तर त्याला दंड देण्याचा विधान या पातिमुख परंपरेमध्ये होतं. पातिमुखाचे नियम वाचले जायचे आणि एखादा भिक्खू जर चुकला तर त्याला जे विनयामध्ये ज्या काही शिक्षा दिलेल्या आहेत त्या शिक्षा दिल्या जायच्या. म्हणजे एक प्रकारचं भिक्खू संघाचं ते शुद्धीकरण होतं. कारण तथागत बुद्धांना लोकांच्या पर्यंत एक अशा प्रकारचा एक मॉडेल उभा करायचं होतं, आदर्श व्यक्ती उभा करायचे होते, ते भिक्खू संघांच्याकडून होणार होतं. आणि भिक्खूंना तथागत बुद्धांनी स्वयंप्रकाशित होण्याचा उपदेश दिलेला होता. म्हणजे ते स्वतःवरती आश्रित त्याने ठेवलेलं नव्हतं. आपल्याला माहित आहे प्रसिद्ध तथागतांचं एक वचन आहे की माझे आमिष दायाद होऊ नका तर तुम्ही धम्मदायाद व्हा. हीच भूमिका या ठिकाणी गेल ऑम्हेट यांनी मांडलेली आहे. आणि भारत जो आहे तो 1000 वर्ष साधारणतः बौद्धमय होता. ही गोष्टही गेल ऑम्हेट यांनी अगदी अनेक उदाहरणं देऊन इथं स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसत आहेत. आणि खूप महत्वाची गोष्ट ते असं मानतायत की बरेच लोक, विशेषतः मार्क्सवादी लोक धर्माला मानत नाहीत किंवा धर्म ही अफूची गोळी आहे असं मानतायत. पण गेल ऑम्हेट एक गोष्ट इथं नोंदवत आहेत. ते असं म्हणतायत की धर्मात जर न्यायी राजव्यवस्था आणि विरोध करायचा हक्क यांचा अंतर्भाव असेल तर धार्मिक संस्कारामुळे अन्यायाविरुद्ध बंड व्हायला मदत होते. ही गोष्ट आपण समजून घेऊया. म्हणजे इतर धर्म ज्या प्रकारचे आहेत त्याच धर्माच्या पंक्ती